या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भीमाजी उनवणे या 70 वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीनं धारधार शस्त्रानं खून झाल्याची बाब उघडकीस आली आहे। झोळे गावात घराच्या पडवीमध्ये रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं धारधार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केलाय। साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धा ही घराबाहेर येताच आपले सासरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले। यानंतर तिने आरडाओरड केली। त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक यानं तात्काळ या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस कॉन्स्टेबल अमित महाजन यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। आज सकाळी साधारणपणे 6-6:30च्या दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील झोळे या गावामध्ये एक सिनियर सिटीजन वय वर्ष 77 साहेबराव भीमाजी उनवणे यांचा संशयास्पद रीतीमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आलेला होता। त्या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर तो एक प्रथमदर्शनी तरी खुनाचा प्रकार आहे असं दिसून येत आहे। त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण खुनाचा गुन्हा दाखल करत आहोत। आपली सर्व काही पोलीस टीम आहे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणची टीम, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम, तसेच वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। डॉग स्क्वॉड त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट एक्सपर्टने देखील भेटी दिलेल्या आहेत आणि याबाबत जी काही गोपनीय माहिती आहे तसंच जे काही तांत्रिक पुरावे आपल्याला काही तपासामध्ये उपलब्ध होणार आहे त्या सर्व बाबींचा विचार करून हा खून नेमका कशासाठी झाला असेल किंवा त्यामागे कोण आहे, त्यातील आरोपी कोण आहे हे लवकरच आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,